नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे की जो विचारण्यात आला होता ASO 2016च्या परीक्षेमध्ये। तर प्रश्न काय बघा, आता भरपूर विद्यार्थी काय करतात की प्रश्न थोडा मोठा असला की नाही कन्फ्यूज होतात किंवा त्यांना भीती वाटते की या प्रश्नाचं उत्तर आम्ही कसं काढावं। ठीक आहे, अजिबात डोकं नाही लावायचं, फक्त काय असते स्टेप बाय स्टेप जर तुम्ही आन्सर काढला ना तर बरोबर प्रत्येक प्रश्नाचा आन्सर तुम्हाला काढता येते। ठीक आहे, आता या प्रश्नामध्ये काय म्हटलं यांनी की आयडेंटिफाय द सेंटेन्स कंटेनिंग करेक्टली यूज्ड आर्टिकल। म्हणजे की जवळपास जे आहे ना तुम्हाला 3 ते 4 वाक्य दिलेले आहेत आणि त्या 3 ते 4 वाक्यामध्ये आर्टिकल आहेच। ठीक आहे, तर आर्टिकल तुम्हाला ओळखायचं आहे हे करेक्ट म्हणजे बरोबर वापर झालेला आहे का। जिथं वापर झालेला असेल ते आपला आन्सर बरोबर आहे आणि जिथं नाही ते वाक्य तुमचं चुकलेलं आहे। ठीक आहे, आता पहिल्यांदा जे आहे ना आपण काय करणार आहे, एक एक शब्दानं बघणार आहे की नेमकं कशा प्रकारे वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे हे ओळखायचं कसं। ठीक आहे, आता बघा पहिलं वाक्य काय होतं, धिस मॅन इज अ सेव्हरल न्यूटन। धिस मॅन इज अ सेकंड न्यूटन। हे या वाक्याचं हे आहे। ठीक आहे, आता म्हणजे हे वाक्य आहे। आता या वाक्यामध्ये जे आहे ना पहिल्या शब्दापासून बघणार आहे आपण। बघा, धिस जे आहे ना हे पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे जे की एकवचनी आहे। मग एकवचनी असेल तर याच्यानंतर जे नाउन येईल ना ते पण कसं एकवचनी असायला पाहिजे। बघा, मॅन काय आलेला आहे एकवचन। ठीक आहे, म्हणजे या 2 शब्दामध्ये चूक नाही। मग वाक्याचा सब्जेक्ट जर धिस मॅन असेल तर यासाठी यूज होणार वर्ब काय असायला पाहिजे, ते पण काय सिंगुलर, म्हणजे इज काय आहे तुमचं सिंगुलर। 3 शब्द बरोबर। आता नंतर बघा सेकंड न्यूटन म्हटलेलं आहे। आता आपल्याला माहित आहे की हे जे न्यूटन आहे ना कुठला तरी शास्त्रज्ञ होता। तर हा शास्त्रज्ञ जो आहे ना न्यूटन हे एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी वापरण्यात आलेलं काय माहित आहे का, हे नाउन आहे। म्हणजे याला आपण काय म्हणायचं प्रॉपर नाउन। हे झालं काय तुमचं प्रॉपर नाउन म्हणजे विशेष असं नाम झालेलं आहे। आणि ग्रामरचा नियम काय सांगतो की इंग्रजीच्या व्याकरणामध्ये विशेष नामाच्या आधी कधीच आर्टिकल वापरल्या जात नाही, पण या जागी जे आहे ना हे तुमचं ए आर्टिकल वापरण्यात आलेलं आहे आणि ते कोणासाठी आहे माहित आहे का, या न्यूटनसाठी झालेलं आहे। बरोबर आहे। मग आता हे वाक्य ग्रॅमॅटिकल चूक असायला पाहिजे, पण गोष्ट काय म्हटलेली यांनी, धिस मॅन इज अ सेकंड न्यूटन। म्हणजे हा माणूस जो आहे ना सेकंड न्यूटन आहे। बरोबर आहे, त्या न्यूटन जे नाव होतं ना एखाद्या शास्त्रज्ञाचं ते कोणासाठी यूज झालं, या सेकंड मॅन साठी। म्हणजे हे काय झालं तुमचं प्रॉपर नाउन जरी असेल ना हे झालं तुमचं सामान्य नाम। म्हणजे हे काय सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउन। मग आता इथे गोष्ट समजण्यासारखी काय आहे की जेव्हा विशेष नाम हे वाक्यामध्ये सामान्य नाउन म्हणून यूज होते ना तेव्हा त्याच्या आधी ए आर्टिकल वापरले जाते। तो कुठला माणूस आहे ते माहित नव्हतं म्हणून ए आर्टिकल। न्यूटन हा सिंगुलर काउंटेबल आहे जे की या धिस मॅन साठी यूज झालेला आहे। म्हणजे हे जे इथं आर्टिकल वापरण्यात आलेलं आहे ना हे व्याकरणीय दृष्ट्या 100% नाही 1001% बरोबर आहे। म्हणजे आपलं जे होतं ना पहिलं वाक्य बरोबर आहे आणि यांनी काय म्हटलेलं आहे की असं कुठलं वाक्य आहे की ज्याच्यामध्ये आर्टिकल हे बरोबर यूज झालेलं आहे, म्हणजे पहिलं वाक्य हे ग्रॅमॅटिकल बरोबर आहे। हे आपला आन्सर येणार। मग उरलेले 3 वाक्य बघणार आहे आपण, त्याच्यामध्ये लक्ष द्या की व्हॉट काइंड ऑफ अ फ्लावर इज इट, म्हणजे कसल्या प्रकारचं हे फूल आहे। बरोबर आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, वाक्य इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय प्रश्नार्थक वाक्य। वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे व्हॉट ना, त्याच्यानंतर काइंड म्हणजे काय प्रकार, ऑफ म्हणजे हे प्रेपोजिशन आहे। आता बघा फ्लावर म्हणजे हे आहे। आता हे जे काइंड आहे ना, काइंड ऑफ जर का वाक्यामध्ये असेल काइंड ऑफ तर जे आर्टिकल यायला पाहिजे ना तर या अच्या म्हणजे काइंडच्या आधी यायला पाहिजे। म्हणजे इथं हे जे आर्टिकल आहे ना अ फ्लावर हे इथं न येता इथं यायला पाहिजे अ काइंड ऑफ। म्हणजे व्हॉट अ काइंड ऑफ फ्लावर इज इट म्हणजे कसल्या प्रकारचा आहे, हे फ्रेझल वर्ब आहे। काइंड ऑफच्या आधी नेहमी आर्टिकल येते ए आर्टिकल, म्हणून इथं फ्लावरच्या आधी जे आलेलं आहे ना हे चुकीचं आहे, म्हणून 2 नंबरचं जे वाक्य येईल ना हे आपलं चूक आहे। म्हणजे हे पण आपलं आन्सर नसणार आहे। आता 3 नंबरचं बघा, ही वॉज अ नेपोलियन ऑफ हिज एज। आता वाक्याचा सब्जेक्ट काय ही। आता हीच्या नंतर काय आलेलं आहे तुमचं पास्ट टेन्स वाला वॉज हे सिंगुलर हेल्पिंग वर्ब आलेला आहे पास्ट टेन्स वाला। आता त्याच्यानंतर बघा अ नेपोलियन ऑफ आणि नंतर हिज एज। आता या नेपोलियन जे आहे ना हे काय माहित आहे का, हे एका माणसाचं नाव आहे आणि त्याच्या आधी काय आलेलं आहे एक आर्टिकल आलेला आहे। आता हे नेपोलियन कोणासाठी यूज झालेलं आहे, ही साठी। म्हणजे ही वॉज अ नेपोलियन ऑफ हिज एज। म्हणजे त्याच्या वयाचा तो असताना, आता त्याचं वय जास्त असू शकते बरोबर की नाही, तो असेल 10 वर्षाचा 15 वर्षाचा 20 वर्षाचा, तो ज्या वयात असेल ना तर त्या वयात तो कोण होता माहित आहे का, नेपोलियन होता। म्हणजे या नेपोलियनचे कुठले तरी गुणधर्म त्याच्यात असतील, मग त्याचे मित्र होते का त्या तशा नेपोलियन
नेपोलियन सारखे नाही, म्हणजे या व्यक्तीचं जे आहे ना जो की XYZ असेल त्याचं कम्पेअर म्हणजे तुलना कोणासोबत केली, नेपोलियन सोबत, म्हणजे त्याला नेपोलियन म्हटलेलं आहे आणि त्याची तुलना त्याच्या मित्रांसोबत केलेली आहे. म्हणजे इंग्रजी या विषयामध्ये जेव्हा तुम्ही एक प्रॉपर नाऊन असते, हे जे आहे ना नेपोलियन आपलं विशेष नाम आहे, म्हणजे काय प्रॉपर नाऊन आहे. प्रॉपर नाऊनशी तुलना कुठल्या तरी वेगळ्याशी केल्या जाते ना तेव्हा आर्टिकल वापरले जाते, पण ते आर्टिकल कुठलं असायला पाहिजे, ए आर्टिकल नाही तर द आर्टिकल यायला पाहिजे, कारण की ते एक डेफिनिट व्यक्ती होतो तो तिथं, म्हणून द आर्टिकल येणार. म्हणजे इथं काय येणार तुमचं, ही वाज द नेपोलियन ऑफ हिज एज, म्हणजे त्याच्या वयाचा असताना जो आहे ना इतरांपेक्षा तो काय होता, नेपोलियन होता. ठीक आहे, त्याच्यामध्ये ते गुणधर्म आढळले असतील, म्हणजे त्याची तुलना हा इतरांसोबत केलेली आहे. म्हणून हे 3 नंबरचं जे आहे ना ए आर्टिकलच्या जागी द आर्टिकल यायला पाहिजे, म्हणजे हे 3 नंबरचं वाक्य पण चुकीचं आहे. नंतर बघा 4 नंबरचं वाक्य काय म्हटलेलं आहे की अ फॉल्सहुड इज ओडियस. आता मला एक सांगा, फॉल्स म्हणजे काय, चूक किंवा खोटं, बरोबर आहे, आणि फॉल्सहुड म्हणजे काय असते, खोटेपणा. आता हे जे आहे ना याच्या आधी जर आर्टिकल आहे, म्हणजे एक साधी सरळ गोष्ट आहे, क्रियापदाच्या आधी येणारा जो काही भाग असतो ना त्याला आपण काय म्हणतो, सब्जेक्ट म्हणतो. आणि सब्जेक्ट मध्ये काय येते, एकतर नाऊन येते नाहीतर मग प्रोनाऊन येते. आता हे फॉल्सहुड जे आहे ना हे तुमचं प्रोनाऊन नाही आहे तर नाऊन आहे. मग नामाचे किती प्रकार असतात, मुख्य प्रकार 5. त्या 5 नाऊन पैकी हे कुठलं नाऊन आहे माहित आहे का, फॉल्सहुड, ते बघू आता आपण. बघा एखाद्याचा खोटेपणा तुम्हाला केव्हा जाणवतो माहित आहे काय, तुम्ही असं म्हणू शकता काय की मी त्याच्या खोटेपणाला स्पर्श केला, त्याचा खोटेपणा मला दिसला असं म्हणू शकता, बट त्या खोटेपणाला वास येते काय, तुम्ही चाटू शकता का, स्मेल घेऊ शकता का, स्पर्श करू शकता का, नाही. तर ते कशावरनं दिसते तुम्हाला माहित आहे, त्या व्यक्तीच्या बोलण्यावरनं, वागण्यावरनं. म्हणजे आता जर मी तुम्हाला म्हणत असेल की 100 मार्काचा पेपर आहे आणि काही दिवसांत तो 200 मार्काचा होईल, तर तुम्ही काय म्हणसाल की यांनी असं सांगितलं होतं, म्हणजे त्या सांगण्यावरनं तुम्ही नंतर लॉजिक लावू शकता की माझा खोटेपणा झालेला आहे, बरोबर आहे. मग खोटेपणा जे आहे ना हे असं एक नाऊन आहे की ज्याला तुम्ही बघू नाही शकत, स्पर्श नाही करू शकत, ज्याचा वास पण नाही येत, काहीच नाही, म्हणजे त्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणतो. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय असते माहित आहे का, भाववाचक नाम, असं नाम की जे तुमच्या हावभावामधून दिसते. मग असं जर का नाऊन असेल ना त्याला ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणतात. म्हणजे हे फॉल्सहुड जे आहे ना तुमचं काय ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, भाववाचक नाम आहे. भाववाचक नामाच्या आधी कधीच कुठला आर्टिकल हे वापरल्या जात नाही, म्हणून इथं जे अ फॉल्सहुड इज ओडियस जे आहे ना हे चुकीचं आहे, म्हणजे ए आर्टिकल तुमचं इथून कट होईल, फक्त वाक्य राहील फॉल्सहुड इज ओडियस. म्हणजे काय की खोटेपणा हे सर्वात वाईट गोष्ट आहे असा त्याचा मराठीत अर्थ होतो. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे तलाठीचे पेपर निघणार आहे, सरळ सेवेचे जे पेपर असतात, त्याच्यानंतर MPSCचे जे ग्रुप बी आणि सीच्या एक्झाम जे असतात ना त्याच्या मेनसाठी जे आहे ना इंग्रजी हा विषय फार महत्त्वाचा असतो. आणि काय असते की भरपूर विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयाचीच भीती असते, पण माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही इंग्रजी थोडं टेक्निकली आणि मेथड आणि ट्रिक्सनं जर का सोडवलं ना तर हा सोपी विषय नसून तर स्कोरिंगवाला विषय. म्हणजे काय की याच्यामध्ये ट्रिक्सनं जर का सोडवलं तर तुम्ही आउट ऑफ स्कोर पण करू शकता, याच्यामध्ये भीती बाळगण्याचं काही काम नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, मित्रांमध्ये पण शेअर करा. काही अडचणी असल्या इंग्रजी या विषयामध्ये एखादा प्रश्न समजत नसेल किंवा एखादी मेथड जर का असेल, ट्रिक्स असेल तर ते पण तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तर अशाच नवीन नवीन यासाठी जे आहे ना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.